नमस्कार. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांशी बोलत असतात. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा प्लीज आता तू मला अजिबातच थांबवू नको. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य मनाने नाही तर डोक्याने विचार कर. तू जे काही करशील त्यानंतर आपल्याला त्याचे परिणाम निस्तारावे लागणार नाहीत, असं काहीतरी कर. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मग तुला काय म्हणायचं आहे? माझ्या बहिणीवर झालेला अत्याचार, तिला घाबरण्यात आलेलं सगळं सगळं काही विसरून जाऊ का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही, अजिबातच विसरायचं नाहीये. पण जे काही करायचं ते अगदी प्लॅन पूर्वक करायचं आहे. कोणालाही याबाबत आधी खबर लागली नाही पाहिजे की आपण काय करणार आहोत. समोरच्याला सावध नाही करायचं. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, तू सांगतेस त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. पण नेमकं काय आणि कसं करायचं हे तरी सांगशील का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो, मी सांगते तुला. आणि अशातच आता ऊर्जाने समोर असलेल्या शौर्याला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. शौर्य ऐकत असतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य या विक्रांचं काहीतरी असं गुपित असेल जे आपण बाहेर काढायचं आणि त्याला ब्लॅकमेल करायचं. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा त्याचं गुपित जाणून घेणं तुला इतकं सोपं वाटतंय का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो शौर्य, इतकं कठीणही नाहीये. अशा वाया गेलेल्या विक्रांचा नक्कीच कोणतरी एक फालतू मित्र असेल किंवा टोळी असेल. आपण त्यांच्या मार्फत या विक्रांचं गुपित जाणून घेऊ शकतो. आणि एकदा का आपल्याला त्याचं गुपित समजलं ना, मग शौर्य आपण त्याला आपल्या पायाशी आणू शकतो. जे हवं ते करू शकतो. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा यासाठी काही वेळ जाऊ शकतो आणि तोच वेळ मला जाऊ द्यायचा नाहीये. आपण प्लॅन करायच्या आधी त्याने पुन्हा एकदा नवीन कांड केलं तर आपल्याला फक्त पश्चाताप करावा लागेल. आणि तोच पश्चाताप मला अजिबात करायचा नाहीये. एकदा त्याने सुरुवात केली आहे ना, पुन्हा त्यालाच संधी द्यायची नाही. आता आपण सुरुवात करून ते मॅटर क्लोज करायचं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे, चल, तुझ्या पद्धतीने आपण करूया, बोल काय करायचं? त्यावर शौर्य म्हणत असतो, तुला यायचं असेल तर माझ्या बरोबर चल, नाहीतर मी एकटाही जाऊन त्या विक्रांतला चांगलंच त्याच्या घरात बदडू शकतो, तेही त्याच्या बापासमोर. त्यावर ऊर्जा म्हणत असते, असं असेल ना तर मी सुद्धा येते तुझ्या बरोबर, चल, नको काळजी करू. ही ऊर्जा तुझी साथ अगदी शेवटपर्यंत देणार. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा समोर शौर्याने हात पसरलेला असतो आणि लगेचच ऊर्जा त्या हातामध्ये आपला हात देते. दोघं एकमेकांकडे पाहतात आणि ऊर्जा म्हणत असते, चल शौर्य, तू म्हणतोयस त्याप्रमाणे त्या विक्रांची लंकात जाऊन टाकूया. आणि लगेचच आता दोघं घरातून बाहेर पडत असतात. त्याच वेळेला विजयाने या दोघांना पाहिलेलं असतं. विजया लगेचच आवाज देते, शौर्य, शौर्य थांब. आता शौर्य थांबतो. शौर्य मनातल्या मनात बोलतो, आता मॉमने जर काही खोडा घातला तर काय करू मी? तेवढ्यात शौर्य समोर आता विजया आलेली असते. विजया म्हणत असते, काय चाललंय शौर्य तुझं? या ऊर्जा बरोबर हवं तिकडे जायला तुला वेळ आहे, पण माझ्याशी बोलायला तुला अजिबातच वेळ नाहीये. घरात आलास पण एकदा तरी आज मला मॉम म्हणून हाक मारलीस का? फक्त ऊर्जा ऊर्जा आणि ऊर्जाच हाक मारतोयस तू. तुला आता मी महत्वाची वाटत नाहीये का? हे सगळं ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, मॉम, हे काय बोलतेस तू? अशा पद्धतीचं बोलणं तुला बोलवतं तरी कसं? अगं तू माझी मॉम होतीस, आहेस आणि राहणार आहेस. त्यावर विजया म्हणत असते, हो हो, ही फक्त बोलायची गोष्ट आहे, पण काही करतोस का माझ्यासाठी? आता जर असं म्हटलं काही कर तर करशील? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो नक्कीच करीन. त्यावर विजयाला आता अशी युक्ती सुचते की ती म्हणत असते, चल मग माझ्या बरोबर आता बाजारात मला शॉपिंग करायची आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम, शॉपिंग तर आपण नंतर सुद्धा करू शकतो, आता एक महत्वाचं काम आहे, ते आधी करणं खूप गरजेचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, पाहिलं, माहितीये मला तुझं काय महत्वाचं काम आहे, जा जा. आता तू हल्ली माझा राहिलेला नाहीयेस तर हिचा झालायस. हिने तुला बैल बनवलाय, बैल म्हणतात ना, बायकोचा बैल. हे सगळं ऐकून शौर्य वैतागलेला असतो. तो शेवटी ऊर्जाला म्हणत असतो, चल ऊर्जा, मॉमला तर मी नंतर सुद्धा समजावीन, असं म्हणत तो ऊर्जा सकट घरातून बाहेर पडलेला असतो. विजयाचा राग अनावर झालेला असतो पण ती काहीच करू शकत नसते. इकडे आपण पाहतोय विक्रांतने तीर्थाला कॉल केलेला असतो. तीर्थ आधी तर विक्रांतचा कॉल उचलत नसते.
विक्रांत सारखा सारखा कॉल करत असतो. शेवटी तीर्थाला विक्रांतने एक मेसेज लिहून पाठवलेला असतो. काय समजतेस तू स्वतःला? माझा कॉल उचलत नाहीस तू? माझा आठवतंय ना काय केलं होतं तुझ्या बरोबर? ती गोष्ट वेगळी. जो माझा विचार होता तो मी पूर्ण करू शकलो नाही, पण मी यापुढे जो विचार करतोय ना तो पूर्ण करायला मला फारसा वेळ लागणार नाही आणि कोणी मला अडवू शकत नाही. हे सगळं आता तीर्थाने वाचलेलं असतं आणि तीर्थाची हृदयाची धडधड वाढायला लागते. आणि अशातच आता तीर्था स्वतःशी बोलत असते, आता काय करू मी? कोणाला सांगू याबद्दल? हा विक्रांत तर माझ्या मागे हात धुवून लागलाय. आणि अशातच आता विक्रांत पुन्हा एकदा तीर्थाला कॉल करतो. प्रचंड घाबरलेली तीर्था यावेळी मात्र विक्रांतचा कॉल उचलते आणि लगेचच आता विक्रांत बोलू लागतो, काय गे, काय समजतेस तू स्वतःला? त्यावर तीर्था म्हणत असते, विक्रांत विक्रांत नको ना असं वागू, माझा विचार सोड. त्यावर विक्रांत म्हणत असतो, अजिबातच नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं अर्ध लग्न झालेलं आहे, अर्धच बाकी आहे. ते व्हायला फारसा वेळ लागेल का? त्यामुळे तू आता माझं ऐक. मी तुझा नवरा, तू माझी बायको, हे मनात बिंबव. त्यावर तीर्था म्हणत असते, अजिबातच नाही, तू मला असलं काही बोलायचं नाही. त्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो, ठीक आहे, आता बघ तुझ्या घरच्यांच्या बाबतीत काय करतो मी. अशी माझी स्वतःची एक दहशत निर्माण करतो ना की उद्या माझं नाव त्यांनी काढलं तरी त्यांचा थरथर होईल. हे सगळं ऐकल्यावर तीर्था म्हणत असते, विक्रांत तुझ्या समोर हात जोडते, पण असं काही करू नको. आपलं दोन्ही घराणं किती चांगलं होतं आधी, अचानकपणे तू का असा शैतानसारखा वागायला लागलास? त्यावर विक्रांत म्हणत असतो, नाही नाही, जा, मी शैतानसारखं वागत नाही, निमूटपणे माझ्याशी लग्न कर, विषय मिटून जाईल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र तीर्था म्हणत असते, अजिबातच नाही. आणि त्यानंतर आता विक्रांतने तीर्थाला जे काही म्हटलेलं असतं ते ऐकल्यानंतर मात्र तीर्थाला खूपच भीती वाटू लागलेली असते. आणि त्यानंतर विक्रांतने फोन ठेवलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय वेड्यासारखं हसणाऱ्या विक्रांतला मागून आता ऊर्जा आणि शौर्यने जोराची लाथ दिलेली असते. लाथ बसताच विक्रांत समोरच्या शोकेसवर जाऊन आदळतो. आणि अशातच आता विक्रांत चिडतो आणि म्हणत असतो, कोण आहे रे? माझ्या घरात येऊन अशा प्रकारे मला लाथ मारण्याची हिंमत कोण करतंय? तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता विक्रांतला शौर्य आधी बदडतो आणि त्यानंतर त्याच्या तोंडून सगळं बदवून घेतो. काय अजूनही तुझ्या अंगात मस्ती आहे का? अशाच प्रकारे वागणार आहेस का? त्यावर हा जो विक्रांत असतो आणखीनच मास दाखवत असतो. तो असं दाखवत असतो की मी कधीच बदलणार नाही आणि येत्या काळात तुम्हा जहागीरदारांची अशी अवस्था करणार आहे ना, तुम्ही यापुढे माझ्या नादाला लागताना 10 वेळा विचार कराल. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य आता मी तुला नाही थांबवणार, जशा पद्धतीने याला तुला मारायचं आहे मार. मग शौर्यने आता शर्टाचे हात जे असतात ते फोल्ड केलेले असतात आणि बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याने या शिर्केच्याच घरात विक्रांतला कुत्र्यासारखं बदडलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता विक्रांतच्या धमकीमुळे तीर्था तिथेच आता कोलमडते. तेवढ्यात विजया तिथे आलेली असते. विजयाने तीर्थाला पाहिलेलं असतं. तीर्था तोंडातून एकही शब्द काढत नसते. तिच्या चेहऱ्यावरून घाम पसरत असतो आणि तेवढ्यात विजया तिचा घाम टिपत असते. म्हणत असते, काय झालंय तीर्था, मला सांग, कोणाचा फोन आला होता का? त्यावर तीर्था काहीच बोलत नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता विजयाने हर्षवर्धनला आवाज दिलेला असतो, अहो या इकडे, तीर्थाला बघा काय झालंय. हर्षवर्धन धावतच आता तीर्थाच्या बेडरूम मध्ये आलेला असतो आणि तीर्थाला पाहून तो लगेचच म्हणत असतो, काय ग, काय झालंय तीर्था? त्यावर तीर्थाला आता कोणाचा तरी फोन आला होता. त्यानंतरच तीर्थाशी अशी अवस्था आहे असं जेव्हा विजया म्हणते, हर्षवर्धन आधी तो फोन चेक करतो आणि त्यातून आता आलेला कॉल हा विक्रांतचा आहे आणि त्या कॉलच्या नंतर तिथे मेसेज सुद्धा आहे. तो मेसेज पाहिल्यावर आता विक्रांतच्या बाबतीत काहीतरी कठोर निर्णय घ्यायला पाहिजे हे हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं. आणि मग हर्षवर्धन ठरवतो आता या विक्रांतला फरफटत आणत तीर्थाच्या पाया पडायला लावायचं, माफी मागायला लावायची. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, तीर्था काळजी करू नकोस, तुला घाबरवणाऱ्या
त्या नालायकाची काय अवस्था करतो बघ मी, असू दे ते मोठ्या आमदाराचा मुलगा. आणि अशातच हर्षवर्धन विजयाला म्हणत असतो, विजया तोपर्यंत तीर्थाची काळजी घे. आता हर्षवर्धन स्वतः या शिर्केंच्या घरी पोचतो आणि आधीच कुत्र्यासारखं बदडलेल्या विक्रांतला पुन्हा बदडण्यात येतं. आता विक्रांत म्हणत असतो, अरे काय चाललंय, आधी तुझ्या मुलाने सुनेने मला येऊन बदडलंय कुत्र्यासारखं, आता तू येऊन बदडतोयस हे हर्षवर्धन. असं जेव्हा एकेरी उल्लेख विक्रांतने केलेला असतो, त्यानंतर हर्षवर्धन फक्त आणि फक्त विक्रांतला कुत्र्यासारखं बदडत असतो. भरपूर बदडल्यानंतर आता विक्रांतची कॉलर त्याने धरलेली असते आणि एका झटक्यात आपल्या घरात आणत तीर्थाच्या पायावर त्याला टाकलेलं असतं. स्वतःच्या वडिलांनी या नालायकाला आपल्या पायावर टाकलंय हे तर आधी तीर्थाला विश्वासच बसत नसतो. पण शेवटी समोर विक्रांतची अवस्था पाहून तीर्था लगेचच म्हणत असते, डॅड काय केलं तुम्ही, हे याला इथं का आणलं. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, या नालायकाला आता मी इतकं मारलंय की येत्या काळामध्ये तो तुझ्याकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही. माफी माग माझ्या मुलीची. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे आदित्यने देखील या विक्रांतला बदडायला सुरुवात केलेली असते. आणि आदित्यचा जसा जसा हात या विक्रांतला पडत असतो, विक्रांतला कळून चुकलेलं असतं, आपण फुकटच आता याच्या हातून मारले जाऊ, त्यापेक्षा आपण सध्या तरी माफी मागूया आणि या प्रकरणातून सुटूया. आणि अशातच आता विक्रांत माफी मागण्याचं नाटक करत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय मागून शिर्के सुद्धा जहागीरदारांच्या घरात पोहोचलेला असतो. आपण पाहतोय आदित्य म्हणत असतो, तीर्था बघतेस काय, उठ आणि याचं थोबाड फोड. आधी तर तीर्था तयार नसते, पण त्यानंतर आता जेव्हा हर्षवर्धन, आदित्य आणि विजया सुद्धा म्हणत असते, अगं फोड थोबाड, याला सुद्धा कळलं पाहिजे की तू किती कणखर आहेस ते. आणि त्यातच आता तीर्था उठते आणि सणसणीत असं या नालायकाचं थोबाड फोडते. विक्रांतला खूपच राग आलेला असतो. तेवढ्यात हर्षवर्धन समोर आता हा विक्रांतचा बाप शिर्के हात जोडून माफी मागत असतो. वकील साहेब प्लीज माझ्या मुलाला माफ करा, हवं तर त्याच्यातर्फे मी माफी मागतो, पण त्याला सोडा. यापुढे तो तुमच्या मुलीच्या बाबतीत काय इतर कोणत्याही मुलीकडे ढुंकून पाहणार नाही अशी त्याची अवस्था करतो. हे सगळं ऐकल्यावर मात्र हर्षवर्धनने आता या विक्रांतच्या बापाला शेवटची सक्त अशी ताकीद दिलेली असते, घेऊन जा तुमच्या या नालायक कुत्र्याला आणि बांधून ठेवा किंवा जेलमध्ये टाका, काय करायचे करा. हा माझ्या घराच्या आसपास किंवा माझ्या मुलीच्या आयुष्यात ढवळढवळ करताना पुन्हा आढळला ना, तर याला जिवंत सोडणार नाही. आणि अशातच आता तिथून शिर्केने या नालायक कुत्र्याची गचांडी पकडलेली असते आणि तिथून त्याला फरफटत बाहेर काढलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा ही तीर्थाला जवळ घेत समजावण्याचा प्रयत्न करत असते. तू स्ट्रॉंग आहेस, लक्षात ठेव, तुला आता अजिबातच कोणाला घाबरायची गरज नाहीये, तुझ्याबरोबर तुझी वहिनी आहे. हे सगळं ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, काय ग ऊर्जा, तू स्वतःला तीर्थाची वहिनी म्हणवतेस, हा अधिकार तुला दिला कोणी. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, अगं मॉम असं काय बोलतेस तू, ऊर्जा माझी बायको आहे आणि माझी बायको या नात्याने ती तीर्थाची वहिनीच झाली ना. त्यावर विजया म्हणत असते, तू तिला बायको मानतोस, पण मी अजूनही ऑफिशियली ती तुझी बायको आहे असं जाहीर कुठं केलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, विजया भास्कर काय चाललंय तुझं. त्यावर विजया म्हणत असते, अजिबातच नाही, तीर्थाने या ऊर्जाला वहिनी म्हणायचं नाही. आणि अशातच आता तीर्था म्हणत असते, मॉम काय चाललंय तुझं, जरा तरी विचार कर ना. आज जर मी या घरात सेफली उभी आहे तर त्याचं कारण फक्त आणि फक्त ऊर्जा वहिनी आहे. जर ऊर्जा वहिनीने त्या दिवशी धाडस दाखवलं नसतं तर मी कदाचित या ठिकाणी सेफली उभी नसते. मॉम उलट तुला तिचे आभार मानायला हवेत. हे सगळं ऐकल्यावर मात्र विजया म्हणत असते, अजिबातच नाही, या काल आलेल्या मुलीचे मी आभार मानू, मी हिला अजिबातच पसंत करत नाही. त्यावर तीर्थाने आता विजयाला ऑफिशियली इग्नोर करत ऊर्जाला घट्ट अशी मिठी मारलेली असते. आणि तीर्था म्हणत असते, खरंच ऊर्जा वहिनी, मानलं पाहिजे तुला, तू जे काही केलंस ना त्या दिवशी, त्यासाठी मी तुझे कितीही आभार मानू तरी ते कमी आहेत. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विजयाला खूपच राग येतो.
विजयाला कळून चुकलेलं असतं की या ऊर्जाने माझ्या या मुलीला सुद्धा आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे, जसं या माझ्या मुलाला ओढलंय. आणि अशातच आता तिथे तीर्था म्हणत असते, ऊर्जा वहिनी मला देखील तुझ्यासारखं बनायचं आहे. त्यावर विजयासमोर आता ऊर्जा म्हणत असते, अगं माझ्यासाठी बनण्यासाठी तुला वेगळं काही करायची गरज नाहीये, फक्त स्ट्रॉंग राहा, बाकी मी तुझ्याबरोबर आहेच. माझ्या पद्धतल्या अनेक गोष्टी तुला हळूहळू समजणारच आहेत. तेवढ्यात विजया म्हणत असते, छान चाललंय तुमचं, म्हणजे इथे तू आता माझं घर तोडायला लागली आहेस. त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही काकू, मी तुमचं घर कसं तोडीन, कारण ते घर आता तुमचं नाहीये फक्त, कारण हे घर आता फक्त माझं पण आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अजिबातच नाही या. आणि अशातच आपण पाहतोय आता ऊर्जाने सगळ्यांसमोर या विक्रांतला फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, विक्रांत एक गोष्ट लक्षात ठेव, जर उद्या परत तू तीर्थापासून जवळ येण्याचा प्रयत्न केलास ना, तर लक्षात ठेव मी ऊर्जा आहे, ऊर्जा कायमची तुला ढगात पाठवीन. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला या ऊर्जाचा हा रुबाब भलताच आवडलेला असतो आणि हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, खरंच ही तर एकदमच डेंजर आहे, हिला मी हलक्यात घेत होतो, हलक्यात घेणं मलाच भारी पडलंय. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, छान 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 छान. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य म्हणत असतो, डॅड काय छान छान. त्यावर विजया म्हणत असते, तुझ्या बायकोचे गुणगान गातायत. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, चालेल, आवडेल मला. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल असं वाटतंय. पण तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.